नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण भारतीय राज्यघटनेतले भाग आणि महत्त्वाच्या कलमा संदर्भात आज चर्चा करणार आहे। बघा, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली तर 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली। म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन साजरा करतो। कोणता दिवस? संविधान दिन म्हणून साजरा करतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारली, मात्र लागू कधी केली तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आलेली आहे, हे तिथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकारली किंवा ज्यावेळेस आपण लागू केली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेत काय होतं तर ते आपल्याला तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जर विचार केला आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेत सुरुवातीलाच प्रस्तावना दिलेली, काय दिलेली? प्रास्ताविका किंवा प्रस्तावना म्हणूया, किंवा त्याला सरनामा म्हटलं जाते। त्याला काय म्हणतात? सरनामा हे सुद्धा शब्द वापरले जाते। मग हा कुठे आहे तर भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आहे, हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचंय। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते। किती भाग होते? 22 भाग होते, हे सुद्धा आपल्याला तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आणखी काय विचारले जाते तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती कलम होते तर 395 कलम होते, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय। पण सध्या जर विचारलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये प्रस्तावना जशीच्या तशी आहे, मात्र भागांची आणि कलमांची संख्या वाढली, किंवा 8 परिशिष्ट होते, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचंय। मग भागांची संख्या सुद्धा वाढली, कलमांची संख्या सुद्धा वाढली आणि परिशिष्टांची सुद्धा संख्या वाढलेली आहे। तर जर सध्या विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत। किती भाग सांगायचे? 25। कलमांचा विचार केला तर 470 प्लस कलम आहेत, 470 प्लस कलम सांगायचे। मात्र परिशिष्टांचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या 12 परिशिष्ट आहेत। म्हणजे चेक करा, भाग सुद्धा वाढलेले आणि परिशिष्ट सुद्धा वाढलेले आहेत। मग आपल्याला आज काय करायचे तर महत्वाचे भाग आणि त्या संबंधात जे काही कलम असतील ते, आणि काही भारतीय राज्यघटनेतले कलम आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचारले जातात, ते कलम आज आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत। तर आज आपण भाग बघूयात। सुरुवातीला कोणकोणते भाग बघायचे तर चेक करा। पहिल्या भागामध्ये काय सांगितले तर संघ आणि त्याचे प्रदेश याचं वर्णन कोणत्या कलमात करण्यात आलेलं आहे तर कलम 1 ते 4 म्हणजे भारत कसा तयार झालेला आहे हे पहिल्याच भागात सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या संदर्भात कलम कोणते सांगितले? 1 ते 4 कलमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। त्यानंतर भाग 2 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे तर भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे। मग ही कोणत्या कलमादरम्यान दिलेली आहे असं सुद्धा विचारलं जाते तर 5 ते 11 कलमादरम्यान आपल्याला भारतीय नागरिकत्वाची तरतूद सापडते। मग त्याच्यातून कशा पद्धतीचं नागरिकत्व मिळवता येते काय वगैरे हे समोर बघणार आहे आपण। मात्र भाग 2 कशा संदर्भात आहे तर नागरिकत्वा संदर्भात आहे, आणि कलम लक्षात ठेवा 5 ते 11। त्यानंतर भारतीय राज्यघटनेतला सर्वात महत्वाचा भाग कोणता असेल तर तो मूलभूत हक्क, त्यालाच आपण अधिकार म्हणतो। ते कोणत्या कलमादरम्यान आहे असं आपल्याला विचारलं जाते तर कलम लक्षात ठेवायचं 12 ते 35। किती? 12 ते 35 दरम्यान भाग 3 मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकाराची व्याप्ती आहे 12 ते 35 दरम्यान, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। भाग 4 कशा संदर्भात आहे तर मार्गदर्शक तत्वा संदर्भात भाग 4 आहे। कशा संदर्भात आहे? मार्गदर्शक तत्व। कधी कधी तुम्हाला काय विचारतात, मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात देण्यात आलेले, कोणत्या कलमादरम्यान देण्यात आलेले, त्यासाठी आपल्याला हे महत्वाचं आहे। मग मार्गदर्शक तत्वाची तरतूद भाग 4 मध्ये करण्यात आली, आणि कोणत्या कलमादरम्यान आहे तर 36 ते 51। कोणत्या कलमादरम्यान? 36 ते 51 या कलमादरम्यान मार्गदर्शक तत्वाची तरतूद आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेत नव्याने टाकण्यात आलेला भाग आहे तर तो कोणता आहे? 4A हा भाग टाकण्यात आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये किती कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे हे सुद्धा विचारलं जात आहे। आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे हे सुद्धा आपल्याला विचारतात तर 4A मध्ये मूलभूत कर्तव्य, आणि त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेत फक्त एकच कलम टाकण्यात आलेले, तो कोणता असेल तर 51A आहे। मग याच्यात किती मूलभूत कर्तव्य तर 11 मूलभूत कर्तव्य। हे सगळ्या गोष्टी आपण समोर बघणार आहे। मग 42व्या घटना दृष्टीने किती टाकलेत, त्यानंतर 86व्या घटना दृष्टीने किती टाकलेत, 42 नुसार 10 टाकले, 86 नुसार 1 टाकले, टोटल किती झाले? 11 झाले। त्या सर्व गोष्टी आपण ज्या त्या ठिकाणी बघणार आहे। मात्र या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, भाग 4 कशा संदर्भात असेल तर मूलभूत कर्तव्या संदर्भात आहे।
भाग 4 कशा संदर्भात आहेत? मार्गदर्शक तत्वासंदर्भात आहे. मार्गदर्शक तत्वासंदर्भातले कलम कोणकोणते आहेत? 36 ते 51 या स्वरूपाचे जर प्रश्न आले तर ते चुकायला नको, यासाठी आपल्याला हे भाग सेपरेटपणे बघायचे आहेत. भाग 5 मध्ये काय सांगितले तर भाग 5 मध्ये संघ सरकार किंवा केंद्र सरकारची रचना दिलेली आहे आणि त्या संदर्भातली कलम आपल्याला लक्षात ठेवायचे. 52 ते 151 या कलमादरम्यान संघ सरकारची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा भाग येतोय सहावा भाग कशा संदर्भात असेल तर तो येतोय राज्य सरकार संदर्भात. कशा संदर्भात येते? राज्य सरकार. कलम सुद्धा लक्षात ठेवा. 152 ते 237 या कलमादरम्यान काय दिलेले? राज्य सरकारची रचना दिलेली आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे तर 7वा भाग वगळलेला आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय. भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग रद्द करण्यात आलाय? निरसित करण्यात आलेला आहे. तर भाग 7 हा निरसित करण्यात आलेला आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर भाग 8 कशा संदर्भात आहे तर केंद्रशासित प्रदेशासंदर्भात आहे. 239 ते 242 या कलमादरम्यान भाग 8 ची व्याप्ती आहे, हे लक्षात ठेवायचंय. सर्वात महत्वाचं भाग लक्षात ठेवायचंय आपल्याला पंचायत राज. कशाचा? पंचायत राज. मग आपल्याला विचारल्या जात आहे की पंचायत राजची रचना खालीपैकी कोणत्या भागात दिलेली आहे तर भाग 9 मध्ये दिलेली आहे. आणि कलम लक्षात ठेवा 243 ते 243 ओ. काय म्हणायचंय? 243 ते 243 ओ या कलमादरम्यान काय केलेले? भाग 9 ची रचना केलेली आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भाग 9 हा नवीन टाकण्यात आलेला आहे. तर हा भाग सुद्धा कशा संदर्भात आहे असं सुद्धा विचारलं जाते तर नगरपालिका संदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. 243 पी कुठनं सुरुवात झाली आहे? 243 पी ते ZG या कलमादरम्यान तुम्हाला नगरपालिकेचा म्हणजे जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला यामध्ये सापडतात, हे तिथं लक्षात ठेवायचंय. म्हणजे 9 काय लक्षात ठेवायचं तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात आणि 9 काय लक्षात ठेवायचं तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलंय निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या भागात करण्यात आलेली आहे तर भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम सुद्धा आपल्याला विचारलेले आहे तर कोणत्या कलमादरम्यान तरतूद दिलेली आहे? 324 ते 329 या कलमादरम्यान निवडणूक आयोगाची तरतूद देण्यात आलेली आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भाग 17 कशा संदर्भात आहे तर राजभाषे संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे? राजभाषा संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भातले कलम काय लक्षात ठेवायचे? 343 ते 351 या कलमादरम्यान भाग 17 व्याप्त आहे आणि तो कशा संदर्भात आहे तर राजभाषे संदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे 2 भाग खूप IMP आहेत, बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेत विचारलेले आहेत. तर भाग 18 कशा संदर्भात आहे? भाग 18 तर आणीबाणी विषयक संकल्पना आपल्याला भाग 18 मध्ये सापडतात. कोणत्या कलमादरम्यान आहेत तर 352 तर ते 352 ते 360 या कलमादरम्यान तुम्हाला आणीबाणी विषयक तरतुदी तुम्हाला तिथं सापडतात, हे तिथं लक्षात ठेवायचंय. आणि भाग 20 खूप महत्वाचा आहे, याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. तर भाग 20 आहे भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती करायची असेल तर त्याच्या तरतुदी संदर्भात आहे आणि तो भाग एकाच कलमात सांगितण्यात आलेला आहे. ते कलम कोणतं आहे तर 368 हे कलम आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे बघा आपण सुरुवातीपासून भारतीय राज्यघटनेचे भाग बघितले, त्याच्यामध्ये सर्वात IMP भाग कोणता असेल तर भाग 3 हे लक्षात ठेवा. भाग 3 कशा संदर्भात आहे तर मूलभूत हक्का संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे? मूलभूत हक्का संदर्भात. कोणत्या कलमादरम्यान दिलेला आहे तर 12 ते 35 दरम्यान. कोणत्या दरम्यान? 12 ते 35 कलमादरम्यान दिलेला आहे. त्यानंतर भाग 4 सुद्धा महत्वाचा आहे. कशा संदर्भात आहे तर मार्गदर्शक तत्व आहे. काय आहेत? मार्गदर्शक तत्व कुठून कुठपर्यंत आहे तर 36 ते 51 या कलमादरम्यान आहे, हे तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर भाग 4A हा नव्यानं टाकण्यात आलेला आहे, मात्र आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कशा संदर्भात आहे तर कर्तव्य दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? कर्तव्य दिलेले आहेत. आणि कोणत्या कलमात आहेत तर एकाच कलमात आपल्याला कर्तव्य दिलेले आहेत. ते कलम कोणतं आहे? 51A हे कलम आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भाग 15 पण लक्षात ठेवा. भाग 15 कशा संदर्भात आहे तर भाग 15 आहे निवडणूक आयोगासंदर्भात. कशा संदर्भात आहे? निवडणूक आयोगासंदर्भात आहे, हे तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भाग 18 लक्षात ठेवायचंय. भाग 18 कशा संदर्भात आहे तर आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. आणीबाणी
विषयक तरतुदी आहेत भाग 18 मध्ये. आणि हे कोणत्या कलमादरम्यान आहे तर 352 ते 360 या कलमादरम्यान तुम्हाला आणीबाणीच्या तरतुदी सापडतात. हे एक लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे भाग 20. हा कशा संदर्भात आहे? घटनादुरुस्ती संदर्भात आहे. घटनादुरुस्ती संदर्भातला हा भाग आहे. आणि कोणत्या कलमादरम्यान आहे तर 368 या कलमादरम्यान आपल्याला व्याप्ती दिसते. म्हणजे हे 6 भाग तरी आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवणंच आहेत. म्हणजे काय, बाकीचे भाग सुद्धा महत्वाचे आहेत, मात्र त्या तुलनेनं हे जे काही 6 भाग आहेत हे 6 भाग खूप महत्वाचे आहेत. यानंतर आपण काय करणार आहे तर कलम बघणार आहे. भारतीय राज्यघटनेतले जे काही महत्वाचे कलम असतील त्या कलमा संदर्भात आपण माहिती बघणार आहे. मग सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम होते हे जर विचारलं तर 395 कलम होते. किती कलम होते? 395. मात्र सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलम आहेत तर 470 प्लस किती 470 प्लस कलम आहेत. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सुरुवातीपासून म्हणजे जे काही आपल्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची कलम आहेत ते आपण आज इथं बघणार आहे. तर सुरुवात करू या कलमाला. बघा, पहिलं कलम भारतीय राज्यघटनेतलं पहिलं कलम काय सांगतंय? भारत हा राज्यांचा संघ असेल. मग भारत किती राज्यांचा संघ आहे मित्रांनो तर 28 राज्य. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांच्यापासून भारताची निर्मिती झालेली आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर विचारलं तुम्हाला 29व्या क्रमांकाचं राज्य कोणतं तर त्या ठिकाणी आपल्याला तेलंगणा सांगणं गरजेचं आहे. कोणतं राज्य? तेलंगणा सांगणं गरजेचं आहे. आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली. आणि 9वा केंद्रशासित प्रदेश कोणता? 9वा जर केंद्रशासित प्रदेश विचारला तर आपल्याला लडाख हा 9वा केंद्रशासित प्रदेश सांगणं गरजेचं आहे. मग 8 कसे काय झाले, 29 कसे काय झाले त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याचा सर्व इतिहास सांगितलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतला कलम 2 महत्वाचा आहे आणि 3 सुद्धा महत्वाचा आहे. याच्यात थोडाफार फरक आहे, तो फरक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. भंडारा पोलीस भरतीला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर चेक करा, नवीन राज्य दाखल करून गेलं आणि नवीन राज्य स्थापन करणं याच्या संदर्भातलं कोणतं कलम आहे तर कलम 2 आहे. म्हणजे काय, जर भारताचा एखादा भाग अस्तित्वात नसेल, काय नसेल, एखादा भाग अस्तित्वात नाही आणि तो भाग जर भारताने घेतला तर त्या भागाला राज्य म्हणून दर्जा द्यायचा का नाही द्यायचा हे कोणत्या कलमानुसार ठरणार आहे? कलम 2 नुसार ठरणार आहे. आणि कलम 3 काय सांगते तर भारताचा एखादा भाग आहे आणि त्या भागालाच राज्य म्हणून दर्जा द्यायचा असेल तर तो कलम 3 नुसार देता येतो, हे तिथं लक्षात ठेवा. म्हणजे कलम 2 मध्ये एखादा भाग आपला नाही आणि तो भाग भारताला मिळालेला असेल किंवा भारताने घेतलेला असेल तर त्या भागाला राज्य म्हणून दर्जा द्यायचा किंवा दाखल करून घ्यायचं का नाही, नवीन राज्य स्थापन करायचं का नाही, हे कोणत्या कलमानुसार असणार आहे? कलम 2 नुसार. नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर कोणत्या कलमानुसार असणार आहे? कलम 3 नुसार. म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्य, म्हणजे जसं की आंध्र प्रदेश मधून कोणतं राज्य निर्माण झालंय तर तेलंगणा राज्य निर्माण झालं. मग तेलंगणा जर राज्य निर्माण झाला असेल तर ते कोणत्या कलमानुसार असणार आहे? कलम 3 नुसार. कारण आंध्र प्रदेश हा भाग सुरुवातीला आपला होता, सध्याही आपला आहे. अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्याची निर्मिती केली आहे, ती कोणत्या कलमानुसार असणार आहे? कलम 3 नुसार. त्यानंतर राज्याचा भूभाग कमी जास्त करायचा असेल किंवा सीमा कमी जास्त करायची असेल तर कलम 3 नुसार करता येऊ शकते. किंवा नावात बदल करायचा असेल, एखाद्या राज्याच्या जर नावात बदल करायचा असेल तर तो अधिकार कोणत्या कलमानुसार प्राप्त होणार आहे? कलम 3 नुसार प्राप्त होणार आहे. हे या 2 कलमातला फरक आहे, हे इथं लक्षात ठेवा. हे अस्तित्वात नसलेल्या राज्या संदर्भात आहे आणि हे जे काही खालचे कलम आहे हे कशा संदर्भात आहे तर अस्तित्वात असलेल्या कलमा संदर्भात आहे, अस्तित्वात असलेल्या राज्या संदर्भात आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 5 काय सांगते तर संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. म्हणजे भारताचं नागरिक कशा पद्धतीने असलं किंवा संविधान ज्यावेळेस लागू झाले त्यावेळेस भारताचं नागरिकत्व कसं प्राप्त होते त्याच्यासाठीचे जे काही मार्ग सांगितलेले आहेत ते तुम्हाला कलम 5 मध्ये दिसतात. मग एखाद्या वेळेस जर विचारलं तर हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या कलमावर आधारित मग जन्म, वंश नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचं सामिलीकरण या 5 मार्गाने आपल्याला नागरिकत्व मिळू शकते. मग ते कोणत्या कलमात आहेत तर कलम 5 मध्ये, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर कलम 14 कशा संदर्भात आहे तर कायद्यापुढे समानता. काय म्हणलंय? कायद्यापुढे समानता कोणत्या कलमानुसार प्रस्थापित केलेली आहे तर कलम 14 नुसार केलेली आहे. त्यानंतर कलम 15
सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई. कुठं? सार्वजनिक ठिकाणी. सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर कलम 15 नुसार केली आहे. आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत हे कोणत्या कलमाने सांगितलेले आहे? तर कलम 14 नुसार सांगितले. आणि भेदभाव कोणत्या नष्ट केलेला आहे? तर कलम 15 ने नष्ट करण्यात आलेला आहे. हा फरक मात्र तुझा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कलम 16 सुद्धा महत्वाचा आहे. कलम 16 काय सांगते चेक करूयात. कलम 16 सांगते रोजगारात समान संधी. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही रोजगार असतील त्या रोजगारामध्ये सर्व व्यक्तींना समान संधी असणार आहे. जर तुमची पात्रता असेल, पात्रता तुमच्या अंगी असेल आणि ते काम जर सर्वांसाठी म्हणजे सार्वजनिक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला समान संधी दिल्या जाणार आहे. ते कोणत्या कलमानुसार? कलम 16 नुसार. आणि सर्वात महत्वाचं कलम आहे कलम 17. कशा संदर्भात आहे? तर अस्पृश्यता पाळणे किंवा अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली आहे. तर ती कोणत्या कलमानुसार घातलेली आहे? बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. तर अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळायला बंदी टाकलेली आहे किंवा बंदी घातलेली आहे हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 18 बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. तर पदव्यांची समाप्ती. काय म्हणलंय? कलम 18 पदव्यांची समाप्ती. म्हणजे जुन्या काळामध्ये देशमुख, पाटील, राव बहादूर, सरजमदार, इनामदार ह्या ज्या काही पदव्या दिल्या जात होत्या ह्या पदव्या कोणत्या कलमानुसार नष्ट करण्यात आलेल्या आहेत? तर कलम 18 नुसार रद्द करण्यात आले. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं महत्वाचं कलम दुसरं असेल तर कलम 19. कलम 19 अंतर्गत आपल्याला भारतीय लोकांना 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले. किती स्वातंत्र्य दिलेले? 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले. कोणकोणते ते आपण पुढे बघणार आहे. मात्र इथं लक्षात ठेवा स्वातंत्र्याचा अधिकार किंवा कोणत्या कलमांतर्गत आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे? तर कलम 18 अंतर्गत आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा कलम बघा. पुढचे 2 कलम आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मग जीवन जगण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत असेल? तर चेक करा. जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण हे कोणत्या कलमांतर्गत होते? तर कलम 21 अंतर्गत. म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत असेल? जीवन जगण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत असेल? तर कलम 21 अंतर्गत तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं खूप महत्वाचं कलम आहे. तर शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे? तर शिक्षणाचा अधिकार तुम्हाला कलम 21A या कलमांतर्गत देण्यात आलेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार हे कलम भारतीय राज्यघटनेत टाकलं. याच्यावर कायदा सुद्धा आहे. तर 21A या कलमांतर्गत शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 23 कशा संदर्भात आहे? तर माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी. काय म्हणलंय? माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 23 नुसार मनाई आहे हे तिथं लक्षात ठेवायचंय. कलम 24 काय सांगते? धोक्याच्या कामावर बालकांना ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही 14 वर्षाच्या खालील बालक असेल, 14 वर्षाच्या खालील बालक असेल या बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई घालणारा कलम कोणता असेल? तर कलम 24 आहे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, भारतीय राज्यघटनेतला सर्वात महत्वाचं कलम कोणता असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेतला सर्वात महत्वाचं कलम असणारे 32 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय म्हणलेले. काय म्हणलेले? हृदय. मग ते कोणतं असणार आहे? तर कलम 32 असणार आहे. ही तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. कशा संदर्भात आहे तर ते थोडस सांगतो इथं. जर आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये मूलभूत हक्क सांगितलेले. भाग 3 मध्ये तुम्हाला मूलभूत हक्क सांगितले 12 ते 35च्या दरम्यान. आता या मूलभूत हक्कांना किती आहेत आपल्याला? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते. मात्र सध्या किती आहेत? तर 6 मूलभूत हक्क आहेत. कोणता काढून घेण्यात आलाय? तर संपत्तीचा काढून घेण्यात आलाय. मात्र त्याच्यामधला जो काही 6वा मूलभूत हक्क आहे तो आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांवर कोणी गदा आणली. गदा म्हणजे काय? तर मूलभूत हक्कांचं कोणी मूलभूत हक्क वापरू देत नसेल तर त्यावेळेस कलम 32 अंतर्गत आपण डायरेक्ट कुठे जाऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. हा आपला मूलभूत हक्क आहे. बरं, उच्च न्यायालयात जाता येते का? तर जाता येते. कलम 214 नुसार उच्च न्यायालयात जाता येते का? तर उच्च न्यायालयात सुद्धा जाता येते. मात्र लक्षात ठेवा की
उच्च न्यायालयात जाणं हा मूलभूत हक्क नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाणं हाच आपला काय मूलभूत हक्क आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं कलम येते, जे की त्याला पाया म्हटलं जाते, तर कलम 40. कलम 40 काय सांगते, तर ग्रामपंचायतीची स्थापना काय सांगते ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर कलम 40 नुसार केली जाते. किती लोकसंख्या असल्यावर ग्रामपंचायतीची स्थापना होते, किती सदस्य, 7 ते 17 वगैरे, या सर्व गोष्टी आपण समोर बघणारच आहेत. त्यानंतर पुढचा कलम आहे बघा, कलम 44. कलम 44 कशा संदर्भात आहे, तर समान नागरी कायद्या संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे, समान नागरी कायद्या संदर्भात आहे. त्यानंतर कलम 49 राष्ट्रीय स्मारकांच्या जतना संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे, राष्ट्रीय स्मारकांच्या जतना संदर्भात. मग जर प्रश्न असा आला की राष्ट्रीय स्मारकांच्या जतना संदर्भात कायदा करणारा पहिला गव्हर्नर कोण होता, तर लॉर्ड कर्झन. कोण, लॉर्ड कर्झन. किंवा इंग्रज अधिकारी कोण, तर लॉर्ड कर्झन यांनी प्राचीन स्मारकांच्या जतनासाठी कायदा केलेला होता, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरच मग भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 49 टाकण्यात आलेले आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं कलम कोणतं असेल, तर कलम 51A टाकलेला आहे. मग याच्यासाठी 2 घटनादुरुस्त्या केलेल्या आहे. 42 नुसार 1 टाकले, 42 नुसार 10 टाकलेत, आणि 86 नुसार परत 1 टाकले. म्हणजे टोटल 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत. या सर्व गोष्टी आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. मात्र लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्यासाठी एकच कलम आहे, ते कोणतं कलम आहे, 51A कलम आहे. भाग सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. भाग 4A, कोणता भाग 4A मध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्याचा समावेश दिसते. त्यानंतर भारतातील सर्वात महत्वाचं पद, भारताचे प्रथम नागरिक असलेलं पद भारतीय राज्यघटनेनुसार निर्माण करण्यात आलेले, आणि ते कोणत्या कलमात दिलेले आहे, तर कलम 52 भारताचे राष्ट्रपती. कोणतं पद म्हणलंय, भारताचे राष्ट्रपती. राष्ट्रपती पदाची तरतूद कलम 52 मध्ये, हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे गेलो तर कलम 61. कलम 61 कशा संदर्भात आहे, तर महाभियोग पद्धत दिलेली आहे. आता ही पद्धत काय आहे, महाभियोग पद्धत लक्षात ठेवा. महाभियोग पद्धत कोणासाठी वापरली जाते, तर फक्त राष्ट्रपतीला आपल्या पदावरून दूर करण्यासाठी, राष्ट्रपतीसाठी किंवा राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातोय, तर महाभियोग पद्धतीचा वापर करतात, हे तिथं लक्षात ठेवा. आणि मग याची तरतूद कोणत्या कलमात आहे, तर कलम 61 मध्ये आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये कलम 63 दिलेला आहे, आणि कशा संदर्भात असेल, तर उपराष्ट्रपती संदर्भात आहे. कोणा संदर्भात आहे, उपराष्ट्रपती संदर्भात. म्हणजे कलम 52 चेक करा, कलम 52 कोणा संदर्भात आहे, तर राष्ट्रपती. कलम 52 कोणा संदर्भात, राष्ट्रपती संदर्भात. आणि कलम 63 कोणा संदर्भात आहे, तर उपराष्ट्रपती संदर्भात. हे दोन्ही कलम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रपती संदर्भातील कलम आणि उपराष्ट्रपती संदर्भातील कलम, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे बघा, कलम 72 राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार. कोणाचा, राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार आहे. विचारलं जाते आपल्याला, राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिलेला आहे, तर कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार दिलेला आहे. आता क्षमादानाचा अधिकार 2 व्यक्तींना आहे. 2 व्यक्ती कोण कोण, तर एक राष्ट्रपती आपण बघतोय, राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार आहे. दुसरा कोणाला आहे, तर राज्यपालाला सुद्धा क्षमादानाचा अधिकार आहे. पण यांच्यात फरक केलेला आहे, तो फरक काय आपल्याला इथं लक्षात ठेवायचा नाही. मात्र क्षमादानाचा अधिकार 2 व्यक्तींना आहे, पहिला राष्ट्रपतीला आणि दुसरं कोणाला आहे, राज्यपालाला आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 74. कलम 74 कशा संदर्भात आहे, तर पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळा संदर्भात कलम 75 ची तरतूद आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे महान्यायवादी कलम 76 नुसार महान्यायवादी पदाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जर असं विचारलं, नियंत्रक व महालेखा परीक्षक जर विचारलं, तर खालीचे नाही, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जर विचारलं तुम्हाला, तर कलम 148 नुसार, कोणत्या कलमानुसार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 148 नुसार आहे. आणि महाधिवक्ता जर म्हणले तर 165, महाधिवक्ता म्हणले तर 165.
कोणत्या कलमानुसार? 165 नुसार महाधिवक्ता आणि 148 नुसार नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे तिथं लक्षात ठेवायचंय. 74 आपण मागे बघितलंय, परत आलेला दिसतंय ते. ठीक आहे, चालेल. पुढे जाऊया. पुढे बघा, कलम 79 दिलेले. कलम 79 मध्ये काय सांगितले तर संसद सांगितले. कलम 79 मध्ये संसद आहे. आता संसदेचे घटक कोण कोण आहे असं जर विचारलं तर हे बघणारे आपण परत परत येतील त्या गोष्टी. संसदेचे 3 घटक आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. यांच्यापासून संसद तयार होणार आहे आणि त्या संसदेची रचना कोणत्या कलमात सांगितलेली आहे तर 79 कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना सांगितली, म्हणजे सदस्य संख्या कशी असेल, कुठून किती घेतले जाणार, काय घेतले जाणार, ते शपथ कोण देणार, अध्यक्ष कोण असतात वगैरे वगैरे, या सर्व तरतुदी तुम्हाला भारतीय राज्यघटनेत सापडतात. मात्र राज्यसभा हे सभागृह असेल हे कोणत्या कलमाअंतर्गत दिलेलं आहे तर कलम 80 अंतर्गत दिलेलं आहे. त्यानंतर कलम 81. कलम 81 मध्ये कशाची तरतूद आहे तर लोकसभेची तरतूद आहे. इथं असंही विचारू शकतात की वरिष्ठ सभागृहाची तरतूद, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 80 मध्ये. आणि कनिष्ठ सभागृहाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कनिष्ठ सभागृहाची तरतूद कलम 81 मध्ये आहे आणि 80 मध्ये वरिष्ठ सभागृहाची तरतूद आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, कलम 85 संसदेचं अधिवेशन. आता चेक करा, दरवर्षी संसदेचे किती अधिवेशन भरतात तर किमान म्हणा लागले, किमान किती अधिवेशन भरले गेली पाहिजेत तर 2 अधिवेशन भरले गेली पाहिजेत. मात्र सध्या किती भरतात तर सध्या 3 भरतात. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा असते? बोलविण्याचा अधिकार कोणाचा असतंय तर राष्ट्रपतीचा असतंय. कोणाचा? राष्ट्रपतीचा असतंय. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. मात्र राष्ट्रपती हे संसदेच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही. दुसरी गोष्ट, संसदेचं जे काय अधिवेशन होते हे कोणाच्या अभिभाषणाने सुरुवात केल्या जाते तर संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होती. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतरच संसदेचे अधिवेशन चालू होते. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम, या सर्व गोष्टी आपल्याला ज्यावेळेस संसद घेऊ त्यावेळेस हे बघणारे किंवा आपलं जे काही ऍप आहे परिवर्तन अकॅडमीचं ऍप, त्याच्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तिथं क्लिअर होतील. त्यानंतर आपण बघणारे कलम 108 हे कशा संदर्भात आहे तर संयुक्त बैठकी संदर्भात आहे. आता संयुक्त बैठक कोणाकोणाची होती तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर एखाद्या विधेयकासंदर्भात वाद निर्माण झाला, काय झालंय? वाद निर्माण झाला तर वाद सोडवण्यासाठी संयुक्त बैठक बोलावली जाते. ती कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 108 नुसार आहे. आणि कलम 85 नुसार संसदेचं अधिवेशन आहे हे तिथं लक्षात ठेवायचं. आतापर्यंत किती वेळेस बनवण्यात आली आहे तर 3 वेळेस बनवण्यात आली. कधी, काय वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला जे काही आपलं परिवर्तन अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍप मधील लेक्चर मध्ये तुम्हाला भेटेल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढे कलम 110. कलम 110 मध्ये काय सांगितलंय? धन विधेयकाची व्याख्या सांगितली. कशाची व्याख्या आहे? धन विधेयकाची व्याख्या किंवा वित्त विधेयकाची व्याख्या. वित्त विधेयक म्हणजे काय त्याची व्याख्या कुठे सापडली आहे तुम्हाला? 110 मध्ये दिलेली आहे. आणि 112 मध्ये काय आहे तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र. लय मोठा जड शब्द वाटतंय, सोपा शब्द सांगतो, त्याला अर्थसंकल्प म्हणतात. काय म्हणतात? अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 112 मध्ये. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या आणि कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे दिलेलं आहे. हे तिथं लक्षात ठेवायचंय. मग अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्याची जबाबदारी कोणाची? जबाबदारी आहे राष्ट्रपतीची. कोणाची आहे? राष्ट्रपतीची. आणि राष्ट्रपतीच्या वतीने मग कोण मानते तर अर्थमंत्री मानतात. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला समोरच्या लेक्चर मध्ये कव्हर होतील. फक्त या ठिकाणी आपण काय करणार आहे तर जे काही महत्वाचे कलम आहेत ते महत्वाचे कलम त्यांच्यातला फरक त्या गोष्टी तिथे लक्षात ठेवा. 110 नुसार धन विधेयके आणि कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्रके हे तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 123 राष्ट्रपतीचा वट हुकूम काढण्याचा अधिकार. आता वट हुकूम म्हणजे काय तर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेचं जर अधिवेशन चालू नसेल आणि एखादा कायदा करणं गरजेचं पडत असेल तर त्या ठिकाणी वट हुकूम काढला जातोय. मग भारताच्या इतिहासात किंवा भारतामध्ये कोणकोणत्या व्यक्तीला वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे तर 2 व्यक्तीला वट हुकूम काढता येतो. त्यामध्ये पहिले व्यक्ती येतात राष्ट्रपती
राष्ट्रपती आणि दुसरे व्यक्ती येतात राज्यपाल. तर राष्ट्रपतीसाठी आत्ताच आपण कलम बघितले कोणते, कलम 123 नुसार. कलम 123 नुसार राष्ट्रपती वट हुकूम काढतात. तर राज्यपाल कोणत्या कलमानुसार, तर 213 कलमानुसार राज्यपाल सुद्धा संबंधित राज्यासाठी वट हुकूम काढू शकतात. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 124 बऱ्याच वेळेस विचारलेलं कलम आहे. तर कलम 124 नुसार कशाची स्थापना केली जाते, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग भारतामध्ये उच्च न्यायालय सुद्धा आहेत. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर 214 कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना करतात आणि 124 कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे डिफरन्स न लक्षात ठेवा, म्हणजे लवकर लक्षात राहील. दोन्ही कलम इथं लक्षात राहिले तशी इथं दोन्ही कलम लक्षात राहू शकतात. त्यानंतर पुढे जाऊयात. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. आता चेक करा, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 148 नुसार आहे. हे लक्षात ठेवायचे. आता चेक करा इथं 76 कलम कशासाठी सांगितलंय, तर महान्यायवादी. महान्यायवादी कोणासाठी, 76 महान्यायवादीसाठी. 165 कोणासाठी, तर महाधिवक्ता. महाधिवक्त्यासाठी. त्यानंतर 148 झालं. 148 झालं. हे दोन कलमातला आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे. 76 महान्यायवादीसाठी आणि 148 भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षका संदर्भात. आणि 165 कशा संदर्भात आहे, तर राज्याच्या महाधिवक्त्या संदर्भात आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 153 कशा संदर्भात आहे, तर राज्याचे राज्यपाल. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यापासून किंवा 1 किंवा 1 पेक्षा अधिक राज्यापासून राज्याच्या संबंधित एक राज्यपालाची नेमणूक केली गेली पाहिजे. हे कोणत्या कलमात देण्यात आलेले आहेत, तर कलम 153 मध्ये देण्यात आलेला आहे. यांची नेमणूक कोण करते, काय करते, सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ऍप मधील लेक्चर मध्ये तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर पुढे जाऊयात. बघा, कलम 163 खूप महत्वाचं कलम आहे. कलम 163 मध्ये कशाची तरतूद आहे, तर मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाची तरतूद आहे. कशाची, कलम 163 मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या संदर्भातली तरतूद आहे. आणि आता बघितलं आपण 165 कलम राज्याच्या महाधिवक्त्या संदर्भातलं आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं कलम आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यातला फरक मात्र तुमच्या लक्षात आला पाहिजे. मग बघा, जर तुम्हाला विचारलं राज्याच्या विधिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली, काय म्हणले, राज्याच्या विधिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात आहे, तर कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग राज्य विधिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होत आहे, तर राज्यपाल. चेक करा, राज्यपाल, विधानसभा आणि असल्यास काय म्हणलं, असल्यास विधान परिषद. असल्यास कोणती, विधान परिषद. म्हणजे सर्वच राज्यात विधान परिषद आहे का, नाही. तर भारतातल्या सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. कोणते राज्य आहेत, काय राज्य आहेत ते आपण बघूयात नंतर. 168 नुसार राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. त्याच्यामध्ये कलम 170 विधानसभेसंदर्भात आहे. बघा, 168 काय सांगायला लागले, राज्य विधिमंडळाची तरतूद. आणि 170 मध्ये कशाची तरतूद आहे, तर विधानसभेची. आणि 171 मध्ये कशाची तरतूद आहे, तर विधान परिषदेची तरतूद आहे. आता चेक करा, या ठिकाणी एक कलम सुटायला लागले, 168, 170 आणि 171. मग 169 हे कलम जर सुटत असेल तर हे कशा संदर्भात आहे, चेक करा. 169 कलम विधान परिषदेची निर्मिती करायची का नाही, काय म्हणलंय, विधान परिषदेची निर्मिती करायची का नाही, म्हणजे निर्मिती किंवा बरखास्ती, निर्मिती करायची का नाही याच्या संदर्भातली कोणतं कलम असेल, तर 168 कलम आहे. परत सांगतो, चेक करा. जर तुम्हाला विचारलं विधान परिषदेसंदर्भात कलम कोणकोणते, तर चेक करा. 171, 171 आणि 169, 169 आणि 171 या हे जे काही 2 कलम आहेत हे कशाशी संदर्भात आहेत, तर विधान परिषदेच्या संदर्भात आहेत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 168 मध्ये काय आहे, तर राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. 169 काय सांगताय, विधान परिषद निर्माण करायची का नाही ते सांगते. 170 मध्ये कशाची तरतूद आहे, विधानसभेची तरतूद आहे. आणि 171 मध्ये कशाची तरतूद आहे, तर विधान परिषदेची तरतूद आहे. म्हणजे सदस्य संख्या किती पाहिजेत, काय वगैरे या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. सध्या खूप चर्चेत
असणारं कलम कोणतं आहे तर 243 आणि हे कशा संदर्भात आहे तर ग्रामसभे संदर्भातलं कलम. कशाच्या संदर्भातलं आहे तर ग्रामसभेच्या संदर्भातलं कलम आहे. मग इथं ग्रामसभा म्हणजे काय तर चेक करा. गावातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेल्या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये एकत्र जमलेल्या सभेला काय म्हणायचे ग्रामसभा म्हणायचे. मग या ग्रामसभेमध्ये कोणाकोणाचा समावेश होते तर गावातील मतदार यादीत कशात मतदार यादीत समाविष्ट नाव असलेल्या व्यक्तीचा समावेश ग्रामसभेत होऊ शकतो किंवा भाग घेऊ शकते. हे तिथं लक्षात ठेवा. वर्षात किती घेतल्या गेल्या पाहिजेत तर 4 ग्रामसभा घेणं किमान 4 ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. याचे सचिव कोण असतात म्हणजे ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे बोलविण्याचा अधिकार कोणाचा असेल तर ग्रामसेवकाचा आहे. कोणाचा आहे ग्रामसेवक असेल हे तिथं लक्षात ठेवा. ग्रामसेवकाचा असेल. त्यानंतर इथं अध्यक्षस्थान कोण स्वीकारते सरपंच किंवा उपसरपंच दोघांपैकी एक असेल ते किंवा जे काही सदस्य असतील त्यांच्यामधील ज्येष्ठ सदस्य ग्रामसभेचं अध्यक्षस्थान स्वीकारू शकतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. मात्र कलम लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी आहेत ऍपमध्ये ते पण बघून घ्या. 243A या कलमानुसार काय ग्रामसभेची रचना करण्यात आलेली आहे हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं आणि बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं कलम कोणतं असेल तर कलम 280. कोणतं कलम आहे कलम 280 कशा संदर्भात आहे तर वित्त आयोगा संदर्भात आहे. हे तिथं लक्षात ठेवायचं. वित्त आयोगाची स्थापना कोण करते तर राष्ट्रपती करतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. किती वर्षाने केलं जाते 5 वर्षाने केलं जाते. हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला तर 1952 ते 57 दरम्यानचा पहिला वित्त आयोग आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे तर 16वा वित्त आयोग चालू आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा 16व्या वित्त आयोगाचा कालावधी किती 15व्या वित्त आयोगाचा कालावधी किती हे सुद्धा तिथं आपल्याला विचारलं जाते. त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 312. कलम 312 कशा संदर्भात आहे तर अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासंदर्भातलं कलम. बऱ्याच वेळेस विचारलेले की कलम 312 किंवा अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमानुसार निर्माण होतात तर कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा निर्माण होतात. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या किती अखिल भारतीय सेवा आहेत तर 3 अखिल भारतीय सेवा आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं. आणि या अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा असेल तर तो अधिकार फक्त राज्यसभेला प्राप्त आहे. कोणाला राज्यसभेला प्राप्त आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग चेक करा 312 कलमानुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला प्राप्त आहे. लोकसभेला प्राप्त नाही. पंतप्रधानाला प्राप्त नाही. राष्ट्रपतीला सुद्धा प्राप्त नाही. मात्र राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय अखिल भारतीय सेवा निर्माण होत नाही. कारण काय राज्यसभेने एखादं विधेयक पारित केलं तर ते आखरी कोणाकडे जाणार आहे राष्ट्रपतीकडे जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की बाबा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे लोकसभेला नाही. आणि कलम 280 सुद्धा लक्षात ठेवा. कशा संदर्भात आहे वित्त आयोगा संदर्भात आहे. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा कलम आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि ते कलम कोणता असेल तर कलम 315 आहे. ते कशा संदर्भात आहे तर लोकसेवा आयोगा संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे लोकसेवा म्हणजे साधं जर सांगायचं झालं तर युपीएससी आणि एकच मिनिट युपीसी आणि जसं महाराष्ट्राच्या संदर्भात एमपीएससी म्हणतो तर एमपीएससीच्या जागी फक्त एस टाका एसपीएससी म्हणजे काय स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन ची स्थापना कोणत्या कलमानुसार होत असेल तर 315 नुसार. त्याच्यानंतर युपीएससीचे जे काही आयोग आहे तर त्याची स्थापना कोणत्या कलमानुसार होत असेल तर कलम 315 नुसार होते. हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं कलम आहे बऱ्याच वेळेस विचारलेलं कलम आहे कलम 324 कशा संदर्भात आहे तर निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली असेल तर कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे केंद्रीय कोणत्या म्हणला आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेसंदर्भातलं कलम कोणता असेल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेसंदर्भातलं कलम हे 324 हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढं महत्वाचं कलम आहे बघा 343 काय सांगते बघूयात. हिंदी ही संघ राज्याची राजभाषा असेल.
कोणती भाषा आहे? हिंदी ही संघ राज्याची राजभाषा आहे. पण कोणत्या कलमानुसार? तर 343 या कलमानुसार हिंदी या भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं कलम बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावल्या जाते? तर 352 या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावले जाते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणीबाणीचे 3 प्रकार पडतात पोरांनो. भाग 18 काय लागलं चेक करा. भाग 18 मध्ये आणीबाणीच्या तरतुदी तुम्हाला सापडतात. भाग 18 मध्ये 3 जर सापडत असतील तर आणीबाणीचे 3 प्रकार पडतात. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय आणीबाणी, कोणती आणीबाणी? राष्ट्रीय आणीबाणी. त्यानंतर राज्य आणीबाणी, राज्य आणीबाणी. त्यानंतर कोणती? आर्थिक आणीबाणी. कोणती आणीबाणी? आर्थिक आणीबाणी. राज्य आणीबाणीला आपण राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतो. राजवट, राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणल्या जाते. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. मग कलम 352 नुसार, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचा अधिकार प्राप्त होते. हे कोणाला आहे? तर राष्ट्रपतीलाच आहे. राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी लावण्याचा अधिकार 356 नुसार कोणाला आहे? तर राष्ट्रपतीलाच आहे. आणि आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? तर राष्ट्रपतीलाच आहे. 352, 356 आणि 360 हे 3 कलम तुम्हाला आणीबाणी संदर्भात बघायला भेटतात. हे आपल्याला तिथे प्रकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ते लक्षात ठेवा. 352, 356 आणि 360 पुढे सुद्धा तेच आहे. 356 नुसार राज्य आणीबाणीचा समावेश होतोय. याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट लक्षात ठेवा. राजवट कोणाची राजवट? राष्ट्रपती राजवट. आणि 360 मध्ये काय? आर्थिक आणीबाणी. आता कधी लावल्या, काय लावल्या, पहिलं राज्य कोणतं, राज्य आणीबाणीच्या संदर्भातला ह्या सर्व गोष्टी आपल्याला ऍप मधील लेक्चर मध्ये सापडतात. त्याच्यामुळे ऍप मधले लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा आणि ते काय करा, लिहून घेत चला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतलं सर्वात शेवटचं कलम असेल ते कोणतं आहे? तर 300 शेवटचं म्हणजे आपल्या लेक्चर मधलं सर्वात शेवटचं. असं म्हणत नाही की भारतीय राज्यघटनेतलं शेवटचं, आपल्या लेक्चर मधलं सर्वात शेवटचं कलम कोणतं असेल तर कलम 368 आहे. आणि ते कशा संदर्भात आहे? तर घटनादुरुस्ती संदर्भातला आहे. मग तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं जातं सध्या किती घटनादुरुस्त्या झाल्या, त्या घटनादुरुस्त्या कशा कशा संदर्भात आहे. जसं की उदाहरण जर द्यायचं झालं तर 101वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर जीएसटी संदर्भातली आहे. कशा संदर्भातली? जीएसटी. किंवा असं विचारतात जीएसटी संदर्भातली घटनादुरुस्ती कोणती? तर 101वी घटनादुरुस्ती आहे. त्याच्यानंतर 100वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात आहे ते सुद्धा विचारतात. 102वी कशा संदर्भात आहे ते सुद्धा विचारतात. तर घटनादुरुस्तीवर आपण एक पूर्ण लेक्चरच घेतलेलं आहे, तर ते एकदा बघून घ्या तुम्ही. त्यानंतर कलम 370 सुद्धा लक्षात ठेवा. कलम 370 काय लक्षात ठेवायचं? तर 5 ऑगस्ट, कधी? 5 ऑगस्ट 2019 ला, 2019 ला 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीर संदर्भातलं जे काही 370 कलम होतं हे रद्द करण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला भारतीय राज्यघटनेतले काही महत्वाचे कलम आणि काही महत्वाचे भाग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. सांगायचं झालं तर याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतात, मात्र लेक्चर वाढतंय किंवा ज्या गोष्टी आपण ज्याला महत्वाच्या आहेत त्या गोष्टीकडे सोडून अदर गोष्टीकडे भर दिला जातोय. म्हणून काय केलंय आपण या ठिकाणी फक्त कलम आणि भागाचा समावेश केलेला आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण परिशिष्ट बघणार आहे. तर परिशिष्टावर 10-15 मिनिटाचं तुमचं सेपरेट लेक्चर असेल तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचंय. आणि नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.